आता बाळासाहेब थोरातांनी जे कामं केले ना आजपर्यंत ते कुणीच करेल नाही. आता हे फक्त जे राहिलेले कामं आहे ना त्याच्यावर लॉलीपॉप करणे काहीतरी करायचे. सगळ्यात जे हे गाव 100% काँक्रिटीकरण करेल बाळासाहेब थोरातांनी. या इमारती मोठमोठ्या इमारती हे बाळासाहेब थोरातांनी बांधलेले आहे. तिथं निळवंड धरणाची निर्मितीच बाळासाहेब थोरातांनी केली. आता 4 महिन्यापूर्वी जे आमदार आले ते म्हणतात पाणीदार आमदार पाणीदार आमदार. आता यांचं कुठं पाणी 4 महिन्यात कुठं पाणी येतं का हो? सायपण केली तर 4 महिन्यात पाणी येईन का? तसं येणे पाईपलाईन म्हणजे पाटाचे स्वतःची जमीन देऊन पुनर्वसन केलं लोकांचं. ज्या राजूर अकोला तिकडले जे लोक आहेत त्यांच्या जमिनी निळवंडात गेल्या त्या लोकांना नोकऱ्या दिले. त्यांचं पुनर्वसन केलं. हे कोणासाठी केलं? या लोकांसाठीच केलं ना, दूध उत्पादकांसाठी. आता याच वर्षी आम्हाला 6 रुपये डेअरीचा बोनस झाला, 5 रुपये 45 पैसे. आणि उसाला किती काय भाव दिला? सगळ्यांपेक्षा भाव जास्त आहे. मागच्या वर्षी लोक फक्त जाहीर करतात, कोण देत नाही. आता 200 रुपयानं पुन्हा पेमेंट दिलं. सगळे एकदम आनंदाची दिवाळी लोकांनी यावर्षी जोरात दिवाळी केली. आणि तुमच्या मुलांना शिक्षण वगैरे ते भेटत आहे का? शिक्षण पाहिजे. एवढं अमृतवाणी एवढी मोठी संस्था आहे. आज इकडं लोकांना आमच्या इकडं काही मुलांना मार्क जरी कमी पडली तर त्यांच्याकडे जाऊन मार्क इथं शिक्षण दिलं जातं, इथं ॲडमिशन भेटतं. सहकार्याची भूमिका त्यांना पैसे नसले तर काही ना फीमध्ये सवलत भेटती. आणि निवडून आले असते तर कामं चांगलीच केली असती. आणि ते त्यांचा जो पराभव झाला हा थोडा आत्मविश्वास नाडला, नाही तर पराभव होणारा माणूस नाही. कारण काहीच नाही बरं का, आत्मविश्वास नाडला, विश्वास ठेवला जनतेवर. लोकांनी इकडे केलं. आता लाडकी बहीण आहे, समजा लोक म्हणतात लाडकी बहीण. पण ही लाडकी बहिणीचे फॉर्म आहे ना, इथं गावोगाव घर त्यांनी स्वतःचे कर्मचारी पाठवून घरोघर जाऊन फॉर्म भरली लाडक्या बहिणीची. आणि हे लाडकी बहीण आली समजा, पण ते सगळी योजना 100% योजना कोणची असू द्या पण ती प्रभावीपणे राबवली. आज आमचं गाव आहे जोरवा, पर घर टू घर त्या कोणच्या महिलेला विचारा का तुमचा अर्ज कोणी भरला, फॉर्म कोणी भरला. पण ते नंतरच्या काळात फॉर्म भरला, पैसे आले, नंतर जाहिरातीला कमी पडले, आम्ही भरलं म्हणलीच नाही. सदस्य ऐकतील, सदस्यांपाशी काहीच नाही. पण आम्हाला काय झालं, आमच्या माणसाचा पराभव झाला. आम्ही जोरवेची प्रॉपर इथली. आम्ही त्यासाठी आम्हाला जे बाळासाहेब परत उमेदवार येणार आहे तो दगड द्या, तोच आम्ही निवडून आणणार. तर आताच्या आमदारांनी ना पहिली आमच्या वय ना आम्ही एक गावातली आमची स्मशानभूमी, तर तिथं साफसफाई करणं हे काम आम्ही करतो बा. आमच्या गावात पाहिजे बा, गाव व्यवस्थित पाहिजे म्हणून पहिले आमच्या केसेस केल्या सरपंच चोरीच्या. झाडं तोडली, बहीण लाकडं चोरली. त्या गावात कोणाला विचारा तुम्ही. खोटे केसेस करणं, खोटे गुन्हे दाखल करणं. आम्ही पिस्तूलची केस केली आमच्या 27 लोक आहे, 27 लोक पिस्तूलचे गुन्हे दाखल करेली. काही नाही, आम्ही दिवाळीला टिकल्या वाजवलं पिस्तूल नाही आणती. म्हणजे अशा या चुकीच्या गोष्टी करा नाही पाहिजे. कोणी असू, सत्ता काय कायम नाही राहत. आमदारकी काय अशी कुणी ताम्रपट घेऊन आलेलं नाही. सत्ता काय कायम नाही राहत. पण हे अन्याय लोकांना नाही केला पाहिजे. कुणी येऊ द्या आमदार, कुणी येऊ द्या खासदार, पण अन्याय जो करताना हा चुकीचा आहे. बाळासाहेब थोरातांनी कधी जिंदगीत नाही केला. कधी कोणावर अशी एखादं जाणीव. ते तर महसूल मंत्री होते, किती त्रास दिला असता लोकांना. तुम्ही आज ही इमारत पाहिजे बांधलेली 10 वर्षापूर्वी बांधलेली, तर यांनी बांधलेली सुधीर तांबे डॉक्टर हे असताना आमदार असताना. त्याचा पाठपुरावा कोण केला, काय केला ते इमारत ग्रामपंचायतीची ग्रामपंचायत कोणी बांधलेली, कोणते रोड चौक या आता हे झालं म्हणून तुम्ही याच्यावर नका जाऊ. ते कामं फाउंडर कामं तिनेच करेली. आता कामं आहे ना, तुम्हाला सांगतो, आता आमदारकी आणि निवडून यायलाच पाहिजे होती. आजही आमदारकी नाही आहे, तरी या गोरगरीब जनतेचे कामं आहे ना तेच करते. इथं या गावात आहे ना 350 लोकांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे चालू आहे. असे ज्येष्ठ लोक, म्हातारे लोक, तुम्ही यांना विचार तुम्हाला पैसे चालू आहे का, आणि पैसे कोणामुळे चालू आहे त्यांना विचार. तिथं आपल्याजवळ नाही बी, पण त्यांना विचार तुम्हाला डोलचे पैसे चालू आहे का, आणि डोल कोणी चालू केला एवढं विचारलं ना तरी सांगतील येणे चालू केला. कोणाला विचार तुम्ही, असं काम नाही सांगायला का तिथं काम नाही. फक्त काय झालं, ह्या लोकांनी जाहिरात नाही केली, आणि ह्या लोकांचं कशातच काही नाही. 10-5 लोक धरायचे आणि तिने मारायचे उड्या टाकार आणि झालं स्वरूप. तुम्हाला काय वाटतं, काही राजकारणी लोक धार्मिक मुद्दे उचलताय का नाही, तुम्हाला काय वाटतं? धार्मिक मुद्दा आहेच ना. आज आमच्या गावामध्ये कोटी रुपयाचे मंदिर आहे. आज दत्त मंदिर आहे, 5 कोटी रुपये खर्च करून दत्त मंदिर बांधली. आमचं मारुती मंदिर किती खर्च करून. आता लक्ष्मी आईचं मंदिर, हे मंदिर कोणी बांधले? बाळासाहेब थोरातांनी बांधली. आणि लोक त्यांना म्हणते हिंदूंच्या विरोधात. अरे तुमचं हिंदूंच्या बाबतीत एखादं केलेलं चांगलं काम दाखवा ना. एखादं मंदिर बांधलंय, एखादं तुम्ही हिंदूंच्या बाबतीत एखादं काहीतरी चांगलं केलं दाखवा ना. काहीच नाही, फक्त राजकारण करायचं, झेंडा बांधायचा आणि हिंदू खत्रे मी एवढंच बोलायचं.
तुम्ही तुमच्यासारखे असे अनेक प्रकारचे मतदार आहे तर तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकता? नाही, संदेश काय द्यायचा, आता जनता सुज्ञ लोक आहे, लोकांनी जे चांगलं आहे ते दिसतंय, बळच बा कोणतरी लादलं म्हणून बोललं नाही पाहिजे. तुम्हाला तुम्ही माईक सिस्टमवाले आले म्हणून तुम्हाला बोललं नाही पाहिजे. जे सत्य परिस्थिती ती बोललीच पाहिजे ना. जे चालू आहे घडामोडी त्याच्यावर बोललं पाहिजे. दिसतं ना, डोळ्यानं दिसतंय. तुम्ही आज स्वतःच्या इथं त्यांचं वस्ती आहे, स्वतःच्या वस्तीवर 5 कोटी रुपयाचं दत्त मंदिर बांधलेलं आहे इथं. तुम्ही तिथं मंदिर जाऊन पहा, इथं गावातले मंदिरं पहा. तुम्ही हे मंदिरं कुणी बांधली मग? यांचा 1 रुपयाचा निधी का आम्ही एखादा खासदाराचा निधी घातला का आमदाराचा निधी घातला? 1 रुपया निधी घेऊन नाही बांधेल. तुम्ही सहज दाखवा लोकांना. तुमची मीडिया कशी आहे, दाखवलं पाहिजे सत्य परिस्थिती. तुम्ही दाखवा. इथं बांधारा येईल, लोकांना पाणी उचलायचा अधिकार नव्हता. लोकांना पाणी उचलायचा अधिकार पावसात थोरत्याने लोकांना मिळवून दिली. पाणी परवाने काढून दिली, लोकांना घरपोच दिली. आणि असं कोणतीच गोष्ट हे नाही आहे का ते करीत नाही. आणि यंत्रणेपेक्षा आहे ना, या सरकारापेक्षा शासनापेक्षा आहे ना, बाळासाहेब थोरातच सरकारी. काय गरज नाही. आज आमदारकी जरी नाही आहे ना, तरी प्रत्येक पावलात त्यांचे माणसं येत्या, यंत्रणा येते, कामगार येत्या, लोकांची कामं करत्या. घरघर ॲक्सिडेंट असो, कोणतं काही असू द्या, प्रत्येक ठिकाणी मदतीला. हे फक्त आता तुम्ही मीडियावाले आले मग 2-4 लोक काहीतरी बोलून सोडायचा हा प्रकार नाही. तुम्ही कोणाला विचारा, मी सांगतो साधं उदाहरण आहे. अभि यांना विचारा, तुम्हाला डोल चालू आहे का? त्यांना डोल कळन. मग तो डोल चालू कोणी केला तेवढं विचारा, तरी सांगतील ते कोणी केला. म्हणजे अशा या गोष्टी आहे. आणि बाळासाहेब थोरात कामं सांगण्यात हे लोक कमी पडली. नाही तर आजही कामं पहा तुम्ही. हे बाई साधं हे बाई बसायला बाकडं हे सुद्धा कोणचं आहे पहा तुम्ही, त्याच्यावर नाव वाचा. म्हणजे कोणतं काम नाही असं सांगावं का हे काम नाही केलं. मी तर म्हणतो कामच राहिली नाही. आता रस्ते बिस्ते आहे ना, हे चालूच राहणार, रस्ते फुटणारे. पण आज निळवण्यासारखं धरण आहे, हे धरण बांधलं कोणी, पाटाचे पाणी केले कोणी. अहो आजही बी पाणी इथं पुराचं पाणी घुसलं तर कारखान्यात जिशिपी येतो पाणी काढायला इथं. आजही कारखान्यामार्फत नळ्या दिल्या लोकांचे पाणी इकडे तिकडे काढायला. म्हणजे असं भरपूर काम आहे का काम सांगावं कोणतं कमी ते, म्हणजे असं काम नाही का ते सांगावं. सांगू नये बा इथं हे कामं ये नाही. प्रत्येक कामं तिने करून ठेवली.